नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। राईसचा प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो आहे पुदिना राईस। तर चला पुढे जिभेचे चोचले। पुदिना राईस बनवण्यासाठी इथे आपण एक मसाला तयार करणार आहे। इथे मिक्सरच्या जारमध्ये मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर घालणार आहेत 3 हिरव्या मिरच्या मी तोडून टाकलेल्या आहेत। यातच आपण घालणार आहोत 1 इंच रफली चिरून घेतलेलं आलं आहे, ते घालणार आहे। त्यातच घालणार आहे 1 मूठ कोथिंबीर घातलेली आहे। त्याचबरोबर यातच आपण घालूयात 1 मूठ पुदिना आणि थोडा जास्तही घातला तरी चालेल। त्याचबरोबर यात घालणार आहे 2 मोठे चमचे मी दही घालते आहे आणि याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी ना छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण भात फोडणीला टाकूयात। त्यासाठी मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 4 चमचे तूप घालते आहे। तुम्ही तेलही घालू शकता, पण तुपाने खरंच खूप छान टेस्ट येते। आपलं तूप तापते तोपर्यंत इथे बघूया खडे मसाले घेतलेले आहेत। सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, चक्री फूल, मसाला वेलची, दालचिनी, मिरी आणि तेजपत्ता घेतलेला आहे आपल्या। आता आपण हे तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊयात। थोडंसं तुपात आपण परतणार आहोत याला। त्याचबरोबर मी यात घालते आहे 1 चमचा जिरं घालते आहे। हे थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यातच घालणार आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। किती छान अशी फोडणी बघा तडतडते आहे। आता यातच आपण घालूयात 2 मीडियम कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, पातळ आणि उभे चिरून घेतलेले आहेत। हे आपल्याला छान गोल्डन होईस तोपर्यंत परतायचे आहेत। आता यातच आपण ना बीट घालणार आहोत, जेणेकरून ना आपला कांदा पटकन आणि छान परतेल। तुम्ही आत्ताच जेवढं मीठ लागणार आहे तेवढं घालू शकता किंवा नंतरही तुम्ही ॲडजस्ट करू शकता मीठ। आणि छान आपल्याला ह्याला गोल्डन होईस्तोपर्यंत परतायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा गोल्डन व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यातच मी घालते आहे 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो रफली चिरलेला आहे। तोही आपल्याला थोडासा मॅशी होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा। आणि मी सगळ्या गोष्टी आहे ना थोड्या मोठ्या गॅसवर करते, त्याने खूप छान टेस्ट येते, स्मोकी टेस्ट येते भाताला। आता आपलं टोमॅटोही छान मॅशी झालेला आहे। त्यात मी अर्धा कप शेंगदाणे घालते, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या घालू शकता तुम्ही। त्याचबरोबर घातलेली आहे 1 चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घातलेले आहे। आता आपण जे मगाशी वाटण करून घेतलेलं आहे ना, ते आपल्याला यात घालून घ्यायचं आहे आणि छान साधारण 2 मिनिटं आपल्याला याला मीडियम गॅसवर परतायचं आहे। बेसिकली हे परतून झाल्यानंतर मी इथे भात धुवून घेतलेला आहे 1 वाटी, तो आपण यात घालून घेणार आहोत आणि यालाही आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर यात मी जेवढा भात घेतला त्याच्या डबल पाणी घालणार आहे। हा भात तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच खूप छान लागतो आणि अगदी बनवायला सोपा आहे। आता यातच घालूयात 2 कप पाणी। हे जे मिक्सरच्या भांड्यात मी ही पेस्ट करून घेतली होती त्याच भांड्यात पाणी ओतून घेतलं आहे, जेणेकरून ते वाटण यूज होईल जे काही त्याला राहिलेलं आहे। अशा प्रकारे 2 वाट्या मी पाणी घातलेलं आहे। ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जर तुम्हाला वाटलं की इथे तुम्ही इथे टेस्ट करून बघा, जर मीठ तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही मीठ यामध्ये घालून तुमच्या चवीप्रमाणे ॲड करू शकता। आता आपण कुकरचं झाकण लावून याला 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। मोठाच गॅस ठेवायचा आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर मी भात काढला आहे। बघा किती छान असं मस्त झालेला आहे। मला ते स्पॅच्युलाने भात दाखवता येत नव्हता, म्हणून मी उलटवणीचा यूज करून तुम्हाला दाखवते आहे। किती छान मोकळा झाला आहे। चला तर आपला झटपट इझी आणि टेस्टी असा पुदिना राईस रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।